संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत पोहोचली। यावेळी पालखीचं आगमन झाल्यानंतर पालखीला मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं। दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीभोवती मेंढ्यांचं रिंगण पार पडलंय। शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याचा हजारो भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे। या रिंगणात धावण्याचा मान माने, केसकर, महानवर, काळे, मासाळ यांच्या मेंढ्यांना असतो। काही वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीच्या काटेवाडीत आली होती। मात्र त्या दरम्यान काटेवाडी आणि आसपासच्या परिसरातील मेंढ्यांमध्ये एका विशिष्ट रोगाची साथ पसरली होती। या साथीमुळे अनेक मेंढ्यांचा जीव गेला। मात्र त्याच दरम्यान एका मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांना घेऊन तुकोबारायांच्या पालखीला 3 रिंगण घातली होती। मेंढ्यांवरचा रोग संपू दे, त्या जिवंत राहू देत अशी प्रार्थना या मेंढपाळाने केली आणि रोगाची साथ नाहीशी झाली। त्यानंतर या परंपरेला सुरुवात झाली आणि आजही मेंढ्यांच्या रिंगणाची ही परंपरा अशीच जपली जाते। तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं रिंगण पार पडलंय, त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतो।